अंजली दमानिया आणि संदीप क्षीरसागर चिल्लर व्यक्ती असल्याचं लक्ष्मण हाके म्हणाले। दमानिया यांनी अजित पवारांऐवजी कोर्टासमोर पुरावे द्यावेत असं हाके म्हणाले। धनंजय मुंडेंना खाली खेचणं हा दमानिया क्षीरसागरांचा अजेंडा असल्याचं हाके म्हणाले। अंजली दमानिया कोणाच्या तरी इशाऱ्यावर नाचतायत असं हाके म्हणाले। अंजली दमानिया यांनी अजित पवारांची भेट घेतलेली आहे। धनंजय मुंडे यांच्या विरोधातले पुरावे त्यांनी सादर केलेत आणि त्यांच्या राजीनामे देखील त्यांनी आता मागणी केलेली आहे। अंजलीताई दमानियानं कोर्टासमोर ॲफिडेव्हिट करून हे पुरावे द्यावेत, त्याचा फायदा होईल काहीतरी। आणि अंजलीताई दमानियांना सिलेक्टेड प्रोग्राम हाती घेतल्याबद्दल त्यांच्या कार्याला आमच्या शुभेच्छा आहेत। आनंद दवे यांनी खरं तर पोलिसांवरती आता संशय व्यक्त केलेला आहे। या तपासामध्ये पोलिसांचा योग्य दिशेने तपास चालू आहे, त्यामुळे ते मुंबईत हायकोर्टात याचिका देखील दाखल करतात। त्यांनी याचिका दाखल करावी आणि मला वाटते पोलीस प्रशासन, न्यायव्यवस्था या ज्या सर्व गोष्टी आहेत, मला वाटतं इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राची न्यायव्यवस्था, पोलीस प्रशासन हे अतिशय चांगलं आहे। आणि आपल्या पोलीस बांधवांचं, आपल्या न्यायव्यवस्थेचं, पोलीस बांधवांचं विशेष करून मोरल डाऊन होईल अशा पद्धतीची वक्तव्य अशा लोकांनी करू नयेत। यातला जो फरार आरोपी आहे कृष्णा आंधळे, त्याच्याबरोबर काहीतरी घातपात झाले असल्याचा देखील संशय आता आमदार क्षीरसागर यांनी आता व्यक्त केलेला आहे। कसं बघते? या आमदार क्षीरसागरांच्या ह्या वक्तव्याला मी 0 महत्व देतो, कारण याच अंजलीताई दमानिया दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच म्हणाल्या होत्या की या 4-5 आरोपींची हत्या झालेली आहे। आणि पहाटेची त्यांनी ट्विट केलं आणि महाराष्ट्रामध्ये सन्नाटा पसरला आणि त्या परिस्थितीचं गांभीर्य आणि एवढं महाराष्ट्रातलं समाजमन अस्वस्थ झालं आणि परत पोलिसांना नोटीस द्यावी लागली त्या अंजलीताई दमानियांना। त्यामुळे दमानिया असोत किंवा क्षीरसागर असोत, कुणाचा तरी राजीनामा घेणं आणि धनंजय मुंडेंना राजसत्तेतनं खाली कसं खेचणं या एका अजेंड्यावर ते काम करतायत। त्यामुळे अशा चिल्लर गोष्टींना उत्तर द्यायला माझ्याकडे वेळ नाही। कॅमेरामॅन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी।